तर त्याला जर तुम्ही जमीन जर आंतरमशागत त्यावेळेस झाली नाही आणि चिकट स्वरूपातच तुम्ही जर अपेक्षा करत असाल ऊसाच्या फुटव्यांची, तर ती कधीच शक्य होणार नाही. त्याला वापसा किंवा हवा खेळती ही तुमच्या जमिनीत राहिलीच पाहिजे. मग हवा खेळती राहण्यासाठी काय करायचं त्याच्यावरती आपण बोलणार आहोत. त्यामध्ये आता जर इथं आपण बघितलं तर जसं पीएच वाढलाय तसं चुना वाढलाय आणि चुना वाढल्यामुळे आपल्या जमिनीतलं अन्नद्रव्याच्या उपलब्धीकरणावर खूप मोठी त्याच्यावर परिणाम होत चाललेला आहे. आता दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आपल्याला एक दिसते, तर नत्र असेल, स्फुरद असेल, पालाश असेल किंवा इतर दुय्यम अन्नद्रव्ये याची सुद्धा उपलब्धता आपल्या पिकामध्ये कमी आहे. पालाश आपल्याला भरपूर दिसतोय पण तो उपलब्ध नाही. भरपूर असून उपयोग नाही. एका ऊसाचं वजन आम्ही काल चर्चा केली तर साधारणतः 1.25 ते 1.5 किलोच्या पुढे आपलं जाईल. आपल्या इथे किती वजन आहे ऊसाचं? तेच उत्पादन. म्हणजे जर आपण अपेक्षित करतोय साधारणतः जर आपल्याला जर या तंत्रज्ञानामधून 100 टनापर्यंत जायचे तर आपला ऊस हा कमीत कमी 2.5 किलोचा पाहिजे. म्हणजे आपल्याला जवळजवळ आता 1 किलोचा ऊस हा जवळजवळ 1.5 किलो एका ऊसामध्ये वजन वाढवायचं. आणि वजन कसं वाढवायचं तर हे आता या तंत्रज्ञानामधून आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाच्या बाबी ज्या आपण बोलतोय की जसं रासायनिक गुणधर्मामध्ये जे आपण सांगितलं की मुक्त चुना, पीएच, ईसी म्हणजे क्षारता ज्याला आपण म्हणतो त्याच्यावरती आपल्याला काम करायचंय. आणि त्याच्यानंतर सगळ्यात जो महत्त्वाचा गुणधर्म असतो तो असतो जैविक गुणधर्म. त्याच्यामध्ये आपलं कर्बाची व्हॅल्यू म्हणजे जे मगाशी आपण बोललो ना ह्युमसचं रूपांतर कर्बामध्ये, आणि हा जर सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीमध्ये नसेल तर कुठलाही पुढचा गुणधर्म म्हणजे कुठलाही आपण जे म्हणतो ना की जमिनीची जी जैविक रचना आहे जमिनीची तर ती चांगली होऊ शकणार नाही आणि आपल्याला उत्पादन कमी येणार. भौतिक गुणधर्म, रासायनिक गुणधर्म आणि जैविक गुणधर्म ह्या जमिनीचे महत्त्वाचे गुणधर्म आपल्याला अभ्यासायचे या तंत्रज्ञानामध्ये. आता तुम्हाला मी भौतिक मध्ये जे बोललो, आपण जे टेक्स्चर सांगितलंय तुम्हाला कणांची रचना, तुम्ही तुमच्या ॲपमध्ये जाऊन तुमचं कणांची रचना कुठली आहे, माझ्या जमिनीचा जो वर्ग आहे, एक आपण वर्गाला क्लास दिलेत त्याला, असं म्हणू शकता की तुम्ही वर्ग क्रमांक 1, वर्ग क्रमांक 2, वर्ग क्रमांक 3, ज्यांच्या मातीमध्ये सिल्ट क्ले, सिल्टी लोम, त्यानंतर जिथं सँड तुम्हाला दिसणार नाही तिथं तुमची चिकट जमिनी असेल लक्षात द्या. जिथं सँड असेल, सँड म्हणजे काय की मातीच्या कणांची मोठी रचना आहे, म्हणजे तिथं तुम्हाला जमिनीमध्ये हवा खेळती राहिलेली पाहायला मिळेल, मुळांची वाढ चांगली झालेली पाहायला मिळेल आणि तुमचं जी फुटवा आहे फुटवाही चांगला झालेला पाहायला मिळेल. तर याच्यावरती आपल्याला काम करायचंय.